काही नाही मित्रांनो, कसं गोडीचा नाद आहे ना. त्याच्या आई वडील बघत असतील तर याच्यावर लक्ष ठेवा. हे बघा मित्रांनो, तुमच्या टर्फेच्या बोटाची सांगतो. पहिले असं होतं, मग असं होऊन गेलं. पहिले असं होतं, असं होऊन गेलं. ते बी कुठचं पायाचं. मित्रांनो, ठोकर लागली, पण ठोकर अशी लागली का बोटाचं आडवं झालं. हे सरळ वालं आणि हे बोट डायरेक्ट वाकलं. म्हणजे काय बा, हे व्हिडिओ कॉलवर मजा घेणं चालू आहे. फुल येडे पोरं झाले. मित्रांनो, आता असं करणार. गाडी घेऊन म्हणजे बोट काय दादा म्हणले फ्रॅक्चर आहे. बघू आता हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवू. पण दुखून नाही राहिला. स्प्रे मारलाय. हात नको लो. आणि हा पहा तेजा व्हिडिओ कॉलवर मजा घेऊन राहिला. फुल मजा घेणं चालू आहे इथं. म्हणजे बोट वाकलं हे पाहू शकता. या बोटाच्या वर ओव्हरलॅप झालं जरा बोट. आणि हे बोट हा डॉगेश भाई पण थांबला इथं आपल्यासाठी. एवढं लागू नाही, जिरली नाही. ब्लॉग बनवणं चालूच आहे इथं. बोट पा, तुम्ही इमॅजिन करा तुमच्यासोबत असं झालं तर काय होईल. म्हणजे हे पा, अरे हे पा, हे डायरेक्ट ओव्हरलॅप झालं याच्यावर. लय चुकीचं झालं. आम्हाला हसा की लढा समजून नाही आलं. मला हॉस्टेलवर जाऊ वाटून नाही राहिलं. कारण 2 आतंकवादी आल्यानंतर अशी मजा घेणार आहे. हो, आता दवाखान्यात जाऊ. काय होते दाखवतोच तुम्हाला. गाडी घेऊन समथिंग बिग गोन आहे पण नाव. तरी आमची जिरली नाही. जिरू द्यायचीच नाही. नाही नाही अजून नाही जिरलेली. नाही जिरलेली अजून. चांगलं आहे बारे पाय. ठणकून राहिले. यांना काय माहित पहा. हात लावून बघू. मेडिकल मध्ये 160 रुपये गेले. तर मित्रांनो, पूर्ण ब्लॉग बघा. माझ्याजवळ पैसे नाही राहिले. पैशाची कमी नाही. बाबा चला. काय गाडी भेटली होतीच नाही ना. होती ना. तेजाले फोन लावू का? तेजाच्या मित्राची गाडी कायले लावतो पण. यो 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 अरे लावू. तेजा दुखते. तेजा मस्ती करू नको. नाही ना बेशाई आहे ना ते. ओय ओय दुखते दुखते. ओय ओय मजाक नको करू. ओय ओय ओय. अबे आता पायऱ्या चढलो वर. मला काय वाटलं का बा, हे बा मला वाटलं का नख तुटलं. वर येऊन पाहतो चप्पल काढली. अबे शिवम बोट अडवून झालं. शिवम इथे 160 रुपये लागले. इथं स्प्रे 2 गोळ्या. चला मग आता जाऊ. हे बघा मित्रांनो, आता दवाखान्यात घेऊन चालले याला. गाडीचा इंतजाम केला तेजस भाऊनं. आपल्या तेजस भाऊनं गाडी आणली आहे बघा. आता बघा लंगड्याला घेऊन चालले आता. या साहिल बाई गाडी चालवणार आहे. बस रे. पडला तर चक्कर येऊन. बस बस. बंद आहे तो रस्ता. बंद आहे रस्ता. तेजस सांभाळून घे जो दवाखान्याचा काही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तेजस कोकाटे. तर तुम्ही बघू शकता आपले फेवरेट फेमस ब्लॉगर रमेश तारपे. आज यांनी आपलं बोट मोडून घेतलंय. आता काय सांगू, वजन आहे काय भाऊचं. तर आलं बोटावर वजन, तुटलं बिचारं बोट. आता ते बोट दाखवू नाही शकत, जरा खाली आहे. खाली वाकायला गेलं. पण या माणसानं गाडी चालवता 2दा त्या बोटावर मारलं. आमचा माणूस जर खाली दाखवण्यासाठी झुकला तर आमची गाडी पडेल आणि आमचंही कंपल्ट पुढे.
आता गरबा चालू होता इथं, गरबा खेळायला येणार होतो आम्ही उद्या, पण आता पाहू काय होते. बाबू तू हळू चालू गाडी, म्हणजे बोट चला मित्र. काय बोलला बरं तुम्ही? काही नाही मित्रांनो, तुम्ही चांगले ब्लॉग पहा. हा हा बोल बोल. भेटायला जाताना याचा आज बोट मोडलेला मुलीचा नाद बोट बघायचं काही नाही मित्रांनो. कसं होळीचा नाद आहे ना, त्याचे आई वडील बघत असतील त्याच्यावर लक्ष ठेवा. धन्यवाद. मॅच झाली काय अभि वास मारून नाही. मित्रांनो, आता हे पट्टी केल्यानंतर डॉक्टर म्हणताय की बोट खरंच तुझं मोडलंय की बोट पहिल्यापासून तसं होतं. काय वाटतं तुम्हाला याच्यावरती? घेतलेलं घेऊन जरा होतं दुखत ते. सिनेमॅटिक रील बनवतो ना, सिनेमॅटिक. एक्सरे काढायला मित्रांनो. चाल रे बाहेर. त्याच्यात संपलं रेकॉर्डिंग टाइम. मित्रांनो, काल हॉस्पिटल मधून ब्लॉग होता आणि आज डायरेक्ट रूम वरून. ये देखो पीछे तेजस कोकाटे रेडी हो रहा है. आणि हा शिवम. तर शिवम काय म्हणतो? एक महिन्यासाठी. तर मित्रांनो पहा, पायाचं बोट वाकडं आहे आणि इट इज व्हेरी बॅड थिंग. का सर्जरी सांगितली, ऑपरेशन सांगितलं. तर बघू आता, चाललो आता अमरावती, तिथंच करू. आता कसं काय होते, पायानं चाललं तर होऊन नाही राहिलं, दुखून राहिलं. आदित्य भाई आहे, शिवम भाई आहे, तेजस भाई. काय म्हणते तेजानं चांगली खुशीची गोष्ट घेतली, आयफोन घेतला. आमच्या रूम मध्ये आयफोन आला, पाहून घ्या. मस्त आयफोन आला, आयफोन 16. नजर नका लावू कोणी, काळा आहे, नजर लागत बी नाही. आणि आदित्य आता सोडून देते. चाललो आता, कारण असं करू करू चालून राहिलो. किती दवाखाने फिरलो आपण? दवाखाने नाही, दुकान. किती दुकान फिरलो आपण आज? 3 दुकान फिरलो. म्हणजे आम्हाला 4,000 लुटला या 2-3 दिवसात. तर चला, काही नाही होत. दवाखाने ऍडवाइस घेतली सगळ्यांची. सगळ्यांनी एकच सांगितलं का ऑपरेट करूनच करावं लागेल काही ना काही. शिवम भाऊ खुश झाला. आता अमरावतीला जाऊ घरी आणि मग चांगल्या डॉक्टरला कन्सल्ट करू. ते तर फिक्सच आहे ऑलमोस्ट का सर्जरीच करावं लागणार आहे. तर बघू आता त्याचे ब्लॉग्स येईन नाही येईन काही गॅरंटी नाही. म्हणजे रेग्युलर नव्हतो मी, त्याचं कारण हेच होतं. 2 दिवसापासून आम्ही फक्त हॉस्पिटलचेच चक्कर मारलो इकडे तिकडे. एक दिवस आद्या होता, एक दिवस शिवम होता. पहिल्या दिवशी लागलं त्या दिवशी तेजा होता. सगळ्यांना प्रॉपरली कॉन्ट्रीब्युट केलं. चला आता ट्रॅव्हल्स आहे आपली, पटकन जाऊ घरी. गोष्ट सांगायची राहिली, चाले गरबा खेळायला चालले, सगळे गरबा खेळायला चालले मला सोडून. चला आपण जाऊ आता, आपली बसचा टायमिंग झाला, नाही तर बसवाला शिवाय. माणूस रेडी झालं खतरनाक. मला ब्लॉग मध्ये घे म्हणे. कुर्ता घातल्यानंतर सांगायचं आउटफिट रेट करा, आउटफिट रेट. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. फायनली अमरावतीला पोहोचलोय आणि तुम्ही पाहिलाच कालचा व्लॉग, म्हणजे जो कंटिन्यू मध्ये आहे. खतरनाक व्लॉग झाला. सुरुवातीला सांगितलं कशा प्रकारे पडलो, त्यानंतर हॉस्पिटल, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण 2-3 हॉस्पिटल फिरलो. पण तेव्हा खूप घाईत होतो म्हणून जास्त काही शूट नाही केलं तेव्हाचं. आणि आता पण पायाची कंडिशन तशीच आहे, होऊन घ्या. नसा दिसून राहिला आणि बोट आडवं झालं. तर आता चाललोच
फाईल वगैरे पण घेतली आहे. आता हॉस्पिटलमध्ये जाऊ आपण, म्हणजे बघू काय काय होते तर. आणि ब्लॉग मध्ये दिसतेच तुम्हाला, तर तो पुढचा ब्लॉग पहा ना, तसा हा लय इंटरेस्टिंग झाला. त्याच्यानंतर आता काय अजून पायावर इंटरेस्टिंग बनते ते तुम्हाला दाखवतोच. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट मध्ये सांगा भाऊ. म्हणजे 2 दिवसाचा ब्लॉग होता, आजचा नाही म्हणू शकत. 2 दिवसाचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा यार. मस्त ब्लॉग चालू आहे. पाहत उठला यार, तुमच्यासाठी कंटेंट भेटलं. तर चला आता मी भेटतो असेच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.